डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे अलॉटमेंट साईटवर उपलब्ध झालेले आहे आणि तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढू शकता। कारण प्रोव्हिजनल अलॉटमेंटचं जे ऑप्शन आहे यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर इन्स्टिट्यूट वाईज तुम्हाला PDF मिळत आहे आणि ते PDF चेक करायला भरपूर वेळ लागत आहे। त्यामुळे तुम्ही डायरेक्टली चेक करू शकता की तुमचे अलॉटमेंट लागलेले आहे, म्हणजे तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे किंवा नाही। त्याचप्रमाणे कोणाला बेटरमेंट करायचं आहे, कोणाला फ्रीज करायचं आहे, या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर अलॉटमेंट लेटर कसे डाउनलोड करायचे, कारण की विद्यार्थ्यांना माहिती पडणं गरजेचं आहे आणि अलॉटमेंट लेटरची प्रिंटसुद्धा काढणं गरजेचं आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला साईटवर यायचं आहे। साईटवर आल्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। आज 15 ऑगस्ट असल्यामुळे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस करायची नाही आहे, ॲडमिशन प्रोसेस तुम्ही उद्यापासून करणार आहे, ठीक आहे। तर आता प्रोव्हिजनल अलॉटमेंटमध्ये जर तुम्ही क्लिक केलं, बघू शकता इथे ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला। तर इथून तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज लिस्ट चेक करू शकता। परंतु जर एखाद्या विद्यार्थ्यांनी 15 वगैरे कॉलेज टाकलेले असेल तर ते कॉलेज संपूर्ण कॉलेज चेक करताना भरपूर अडचणी जात आहे विद्यार्थ्यांना। त्यामुळे इथून चेक न करता डायरेक्टली तुम्ही कॅन्डिडेट लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये तुमचा ID टाका, पासवर्ड टाका आणि सर्वात प्रथम साइन इन करा। साइन इन केल्यानंतर जे कॅपचं ऑप्शन दिलेलं आहे तिथे क्लिक करा। क्लिक केल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनचं ऑप्शन आहे तिथे क्लिक करा। त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट व्हायचं आहे। इन्सर्ट झाल्यानंतर बघू शकता, बघा इथे ऑप्शन काय, अलॉटमेंट प्रिंटचं ऑप्शन आलेलं आहे। असे तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झाले असेल तरच तुमचा नंबर लागलेला आहे असे तुम्ही समजू शकता। आणि अलॉटमेंट प्रिंटचं जर ऑप्शन तुम्हाला आलेलं नसेल तर तुमचा नंबर लागलेला नाही आहे असे सुद्धा तुम्ही समजू शकता। कारण अलॉटमेंट कॅप प्रिंट 2 म्हणजे कॅपराउंड 2चे प्रिंट तुम्ही इथून काढू शकता। या विद्यार्थ्याचा नंबर लागलेला आहे, अलॉटमेंटची प्रिंट मिळालेली आहे। आता अलॉटमेंट कॅपराउंड 2चं जे ऑप्शन आहे तिथे जर क्लिक केलं तर या विद्यार्थ्याला एक PDF येणार आणि त्यामध्ये त्या विद्यार्थ्याला कोणत्या नंबरचं प्रिफरन्स मिळालेला आहे संपूर्ण माहिती ब्रँच दिसून पडेल तुम्हाला। अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। तर या प्रोसेसनी तुमचे अलॉटमेंट डाउनलोड करा, नंबर लागलेला आहे किंवा नाही लागलेला आहे हे सुद्धा तुम्ही लॉग इनमध्ये चेक करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांना चेक करायचं असेल तुम्ही या प्रकारे चेक करा आणि आपले अलॉटमेंटची प्रिंट काढून घ्या। आता राहिलं सीट ॲक्सेप्टन्स, म्हणजे तुम्हाला प्रवेश घ्यायचा किंवा नाही घ्यायचा याबद्दल तुम्हाला फ्रीज किंवा बेटरमेंट हे ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे। परंतु आज ही प्रोसेस बंद आहे, उद्यापासून 16 तारखेपासून ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे। म्हणजे उद्याला तुम्हाला 1000 रुपयाचं चालान भरून तुम्हाला जी ॲडमिशन कन्फर्मेशन करायची आहे, या अगोदर जर तुम्ही 1000 रुपये चालान भरलेलं असेल तर तुम्हाला आता पैसे भरायची गरज नाही आहे, कारण की हे एकदा पैसे भरावे लागतात। क्लिअर? तर अशा प्रकारे तुम्ही अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा। ॲडमिशन प्रोसेस उद्या सुरू होणार आहे, आज सुरू होणार नाही आहे। त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना काहीही करायचं नाही आहे, फक्त तुम्ही अलॉटमेंट लेटर बघू शकता, कोणते कॉलेज मिळालेले आहे चेक करा। त्यानंतर उद्याला ॲडमिशन प्रोसेस कशी करायची, बेटरमेंट, फ्रीज या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।